नमस्कार. मी सौभाग्यवती वृंदा मोहन. मी माझ्या नवऱ्याला मोहनला शोधायला आली आहे मुंबईत. तुम्हाला कुठे सापडलं का होतं? तो इथेच आहे, इथे या मुंबईत. सगळ्यांना प्रश्न पडला ना, या एवढ्या मोठ्या मुंबईत मी मोहनला कुठे शोधणार? असेल मुंबई मोठी, पण त्याहून मोठं काय माहितीये? एका सौभाग्यवतीची जिद्द. हा काय थरारक प्रवास आहे का सामान्य स्त्रीचा. ती एका तिच्या फॅमिली बरोबर एका कुटुंबाबरोबर छोट्याशा गावात राहते आणि सुखी चांगलं जीवन सुरू असताना अचानक संकटाची चाहूल लागते. तिचा नवरा तिथून जातो आणि अख्खं जग तिला काही समजवत आहे की बाबा तुझा नवरा गेलाय, नवरा गेलाय, नवरा गेलाय, पण ती मान्य करायला तयार नाहीये. एक साधी गावातली मुलगी आणि ती आपल्या नवऱ्याला शोधायला त्याचं काय झालंय असंख्य प्रश्न घेऊन या मुंबईत येते आणि या मुंबईमध्ये तिचा एक थरारक प्रवास सुरू होतो आणि ती एका या सगळ्या पात्रांना भेटते आणि मग नंतर काय काय गोष्टी उलगडत जातात आणि हे काय म्हणतो मी सत्यवान आणि सावित्री. जसं सावित्रीला माहिती होतं की आपले प्राण यमाकडनं परत आणले, पण इकडे या सावित्रीला माहितीच नाहीये की यम कोण आहे. तर ती त्या यमाच्या शोधात, आपल्या नवऱ्याच्या शोधात ते आलेली आहे मुंबईमध्ये आणि कसा हा प्रवास उलगडत जाणार आहे गोष्टीतून. सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे फार काही सांगता येणार नाही, पण प्रत्येक एपिसोड उत्कंठावर्धक असेल तसंच त्यांनी लिहिलंय स्वप्नीलनी आणि माधवीनी डिझाईन केलंय. तर ही गोष्ट अशी उलगडत जाईल. माझी या मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. मी एक प्रेमळ आजीचा रोल करते. मी हेड ऑफ द फॅमिली आहे जसं त्यांनी सांगितलं. प्रेमळ आहे. माझं घर, माझं कुटुंब जोडून एकत्र आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं यासाठी धडपडणारी आजी आहे. घरातल्या सगळ्यांवर तिचा वचक आहे. तिच्या पद्धतीने ती सगळ्यांवर नजर ठेवून आहे. गाडीसारखी नजर आहे तिची. घरात काय चाललंय तिला सगळं माहिती असतं, पण तरीही ती खूप प्रेमळपणाने सगळ्यांची वागते, सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाचं आपापलं एक काहीतरी गोष्ट आहे, प्रत्येक जण आपापलं एक व्यक्तिरेखा आहे. ती कशी त्या आजीबरोबर वागते आपल्याला मालिका सुरू झाली की कळेलच. पण आजीचा प्रयत्न आणि धडपड हीच आहे की सगळ्यांना जोडून एकत्र सगळ्यांनी छान राहावं. पण तिचं सगळ्यात जास्त प्रेम तिच्या नातवावर आहे. हो, माझं सनवरती पुनरागमन होत आहे आणि याच्या पूर्वी संत गजानन शेगावीचे या मालिकेतनं अगदी गजानन महाराजांची शिष्या साध्वी असा एक रोल मी केला होता. आणि मला एका वेगळ्या गोष्टीसाठी थँक्यू असं म्हणायचं, कारण एखाद्या कलाकाराला आपण जेव्हा एखाद्या धाटणीच्या भूमिकांमध्ये बघतो तेव्हा त्याच पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. तर गजानन महाराजांची शिष्या ते कम्प्लीट खलनायिका हा एक माझ्यावर वेगळा विश्वास दाखवल्याबद्दल सन मराठीचे खूप खूप धन्यवाद. सन मध्ये काम करताना मला ह्याच्या आधी आणि त्या भूमिकेसाठी मला नॉमिनेशन देखील मिळालेलं होतं. आणि आता मी खलनायिका खूप वर्षांनी मी खलनायिका करते, कारण मला पोलिसी खात्यात पण बऱ्याच भूमिकांमध्ये तुम्ही बघितलं तर खलनायिका खूप वर्षांनी करते. अजय दादाबरोबर मी पहिल्यांदा काम करते आणि मला असं कळलं की हा म्हणजे अजून सिरियल करतोय. मी फोन केला, म्हणलं रे मला आवडेल करायला. आणि सगळं जुळून आलं, कारण योग यावं लागतं असं मला वाटतं एखादी छान भूमिका तुमच्या वाट्याला यायला. तर ही भूमिका माझ्या वाट्याला आल्याबद्दल मी ग्रेटफुल आहे. थँक्यू म्हणते मी सन मराठीला, अजय दादाला, आमच्या अख्ख्या टीमला. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की खूप वर्षांनी खलनायिका मी करते आहे. तर शिवाय सस्पेन्स हो. आणि आपल्याला डेली सोप्स मध्ये किंवा दैनंदिन मालिकांमध्ये एक वेगळ्या घाटणीची सवय झालेली असते.
तर तो सगळा ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण तुम्ही बघितलं असेल तर एक लुक ट्रीटमेंट किंवा ज्या पद्धतीने ह्या मालिकेला काय म्हणू आपण क्राफ्ट केलं गेलंय तो फार वेगळा आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा कारण आपल्याला सतत काहीतरी नाविन्य हवं असतं, आपण म्हणतो काहीतरी वेगळे पण हवं असतं. तर ते ह्या तिन्ही प्रोमोज मध्ये पण जाणवतं आहे. आणि अगदी खरं खरं तुम्हाला सांगायचं तर जितका सस्पेन्स प्रेक्षकांसाठी आहे तितकाच आमच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे आम्हाला सगळ्याच गोष्टींची उत्तरं अजून माहिती नाही आहेत. तर ती एक वेगळी मजा आहे. म्हणजे ते कसं अनफोल्ड होणार हे बघणं जास्त इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं. तर नमस्कार, मी स्वाती विनोद भिंगारदिवे. पहिल्यांदाच लीड करतेय. इथेच मोठा श्वास सुटतोय खरं तर माझा. मी 5-6 वर्ष झालं काम करतेय. कॉलेज डेज पासून म्हणा, नाटक, शॉर्ट फिल्म्स मध्ये छोटी मोठी कामं, सिरियल्स पण बऱ्याच केल्यात, त्यात छोटे मोठे पात्र केल्यात. प्रत्येकाची इच्छा असते एकदा तरी लीड करायचंय आणि इतक्या वर्षानंतर खूप खूप वाट बघून आता ते स्वप्न पूर्ण होतंय. आता ते हातात आलंय तर ऑब्व्हियसली मी प्रॉमिस करते की मी ते शेवटपर्यंत छान घेऊन जाणार आहे. पण लिहिलेलं असतं ते नशिबाच्या आधीही नाही मिळत आणि नंतरही नाही, ते वेळेत मिळत. आणि मला वाटतं की आता ही परफेक्ट वेळ जुळून आली आहे स्वातीला वृंदा भेटण्याची. तर आता आली आहे माझ्या हातात वृंदा. म्हणून आधी तर सन मराठीचं खूप 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 थँक्यू. तिथे हेड्स पर्यंत मी अजून पोहोचू शकले नाही, पण पल्लवी मॅम, वैभव सर, ऋतुजा मॅम या सगळ्यांना थँक्यू. आणि खूप मोठं थँक्यू अजय सरांच्या पूर्ण टीमला. हे सगळे डिपार्टमेंट्स आहेत तर मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकणार, पण हिला ऑडिशनला बोलवूयात ह्या माणसापर्यंत, म्हणजे सोहमने बोलवलं होतं त्या माणसापासून सन मराठीपर्यंत सगळ्यांना खूप थँक्यू. तुम्ही एवढ्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे आणि मी प्रॉमिस करते की मी ती 100% पूर्ण करेन. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नंतर येणार आहे मोहन करे हातात संग्राम.